meeting for the forest right claims 206 act हाज्या प्रमाणे आमी रिव्यू घेवपा खातीर ही मीटिंग घातली. हाज्या मिटिंगेमध्ये बरोबर सीएस रेव्हेन्यू सेक्रेटरी पीसीसीएफ नोडल ऑफिसर स्पेशली अजय गावडे कलेक्टर नॉर्थ कलेक्टर साउथ आणि बाकी कलेक्टर आणि ट्रायबल डिपार्टमेंटाचो पुराय स्टाफ हो प्रोसेस पुराय फाटले 6 वर्सां हांव मुख्यमंत्री जाल्या उपरांत कंटिन्युअसली पळयत आसा. हो प्रोसेस जो आसा एक्चुअली क्लेमंटांनी क्लेम घालप त्या ग्रामसभा लेवलाचेर ज्यो एप्रूव जावप ताज्या उपरांत बीडीओ डेप्युटी कलेक्टर लेवलाचेर एसडीएलसी कमिटी आसा ताका एप्रूव करप आनी ताज्या उपरांत कलेक्टरा कडेन येवप आनी कलेक्टरा कडेन येयल्या उपरांत कलेक्टरान ताका सनद इश्यू करप आनी तेज्या प्रमाणे आमी ताका डिमार्केट करून तांकां जितकी जमीन मेळटा म्हणजे स्पेशली फॉर द एसटी कम्युनिटी ऑल्सो आनी गोंयांत एसटी कम्युनिटी सोडूनय बी क्लेमंट आसा तांच्या खातीरूय बी जमीन जी आसा ताच्या खातीर क्लेम करप. म्हाका सांगपा खातीर खूब खोस भोगता की आतां पर्यंत जवळपास 10,000 लोकांनी ही जी आसा पळय ह्या जमनी खातीर एप्लाय केल्ले. एप्रॉक्सिमेटली 10,500 सुमार लोकांनी एक इंडिविज्युअल आनी कम्युनिटी ह्या दोनूय हो सगळो प्रोसेस फॉलो केल्या उपरांत आमचो बोथ द कलेक्टर नॉर्थ कलेक्टर साउथ अंडर देअर चेअरमॅनशीप दे आर कंटिन्युअसली मॉनिटरिंग. माय ट्रायबल डिपार्टमेंट इज ऑल्सो इन्वॉल्व इन दीस. दोनूय कडेन आमचे डेप्युटी डायरेक्टर ऑफ द ट्रायबल डिपार्टमेंट हे इन्वॉल्व असतात आणि हे मॉनिटर करपा खातीर वयल्यान स्टेटीक हांव मुख्यमंत्री जाल्या उपरांत हे अपॉयंटेड नोडल ऑफिसर स्पेशल अजय गावडे खातीर अपॉयंट केला. हे सगळें केल्या उपरांत आतां पर्यंत 10,500 केसीसां पैकी म्हणजे 871 केसीस ज्यो आसा पळय त्यो डिस्पोज केल्यो आनी भितरल्यो 949 केसीस ह्यो रिजेक्ट जाल्यो. त्यो फॉरेस्ट लँडान पडना, त्यो रेव्हेन्यू लँडान पडटा किंवा बाकीच्यो वेगवेगळ्यो सगळ्यो. आतांच्या घडीक आमी हाजो एक शेड्यूल ठरयला आनी ठरयला की 19 डिसेंबर 2025 पर्यंत आमी कंप्लिटली 10,000 केसीस सगळ्यो डिस्पोज करतले आनी आतां जो शेड्यूल ठरयला तो पुराय एक टायम टेबल ठरयला पब्लिकाक कळपा खातीर म्हणून मुद्दाम जेंचे फॉरेस्ट रायट क्लेम आसा तांच्यांनी लक्षांत घेवचें की फाल्यां मिटींग आमची कलेक्टर नॉर्थ आनी कलेक्टर साउथ ही मिटींग होल्ड करतात आनी ही मिटींग जी आसा पळय न्ही ती सरपंच सेक्रेटरी बीडीओ पंचायत सेक्रेटरी बीडीओ डेप्युटी कलेक्टर आनी जॉयंट मामलेदार हांची मिटींग त्यांच्या ऑफिसान घेतली फाल्यां. ताज्या उपरांत आमी हाजी स्पेशल ग्रामसभा दवरपा खातीर नोटीसूय काडपाक लायता. वांगडा 21 जुनाक आमी हांच्यो ज्या ज्या पंचायतींनी इश्यूज आसा तांच्यो 21 जुना खातीर स्पेशल ग्रामसभा आसतली. ताज्या पयलीं 14 जुनाक ह्या प्रत्येक तालुक्यात तेंचे प्रोग्राम आसतलो. एक म्हणजे काणकोणा, केपें, सांगे, फोंडा, धारबांदोडा आनी सत्तरी ह्या जवळपास 6 तालुक्यांनी स्पेशल कॅम्प आमी जे आहा पळय 14 जुनाक सकाळी 10 पासून ते दनपारां 1 पर्यंत लायता. प्रत्येक कडेन डेप्युटी कलेक्टर हो कॅम्प होल्ड करतलो. ह्या कॅम्पा खातीर ज्या ज्या जाग्यार केसीस पेंडींग आसा ग्रामसभा लेवलाचेर विशेश करून म्हणजे काणकोणात 882 केसीस आसा, केप्यां 460 केसी आसा, सांग्यार 22 केसी आसा, फोंड्यार 21 केसी आसा, धारबांदोडा 558 केसी आहा, सत्तरीन 22 केसी आसा. अश्यो जवळपास 1965 लोकांच्यो केसीस ह्यो एकाच दिसा आमी क्लियर करतले. तेका लागून जेंका त्या ऑफिसांतल्यान आमच्या पंचायत सेक्रेटरी कडल्यान जो डॉक्युमेंट घेवन यो म्हणून जी मेसेज येता तेणी तो डॉक्युमेंट घेवन आमकां फॉर एग्जाम्पल काणकोणच्या रवींद्र भवनात जातली, सांगे म्युनिसिपालिटी बिल्डिंगेंत जातली, केपें दे वील डिसायड म्हणजे खंय जातलें तें, फोंड्याय बी ते डिसायड करतले, धारबांदोडा बीन धारबांदोडा आमच्या डेप्युटी कलेक्टराच्या बिल्डिंगेंत हो कॅम्प जातलो, सत्तरी डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसार हो कॅम्प जातलो आनी तांकां सगळ्या जाणांक थंय आपोवन 14 तारखे दिसा एकाच दिसा ह्यो ज्यो केसीस पेंडींग आसा 1965 लोकांच्यो तितक्यो केसीस ज्यो आसा त्यो क्लियर जातल्यो. मीनवायल डेप्युटी कलेक्टरा कडेन ज्यो केसीस पेंडींग आसा त्यो 18 तारखे दिसा डेप्युटी कलेक्टर मिटींग होल्ड करतलो आनी डेप्युटी कलेक्टर वील क्लियर एप्रॉक्सिमेटली 3,970 केसीस ह्यो डेप्युटी कलेक्टरा कडेन पेंडींग आसा. ह्यो डेप्युटी कलेक्टर डायरेक्टली क्लियर करतलो 18 तारखे दिसा आनी त्यो केसीस ज्यो आसा ह्यो सगळ्यो केसीस ह्यो कलेक्टराक धाडून दितलो आनी ताज्या उपरांत कलेक्टरा कडेन ज्यो केसीस पेंडींग आसा म्हणजे क्लियर रिजेक्टेड जावन एप्रॉक्सिमेटली 564 ह्यो 564 केसीस तेंची सनद दिवपा खातीर आनी एक मिटींग घेवन म्हणजे 21 तारखेच्या उपरांत कलेक्टराच्या लेवलाचेर मिटींग होल्ड जातली आनी ताज्या उपरांत डायरेक्टली तांकां सनदी रेडी करपाक जातल्यो. आत्तां आमच्या कडेन जवळपास 150 सनदी ज्यो आसा पळय 150 सनदी रेडी आसा. परवा 9 जुनाच्या फोंड्याच्या कार्यक्रमात 150 लोकांक आमी सनदी ह्यो वांगडाच दिवपाच्यो आसा. त्या कार्यक्रमात तांच्यांनी येवन आपल्यो सगळ्यो सनदी ज्यो आसा पळय त्या सगळ्या लोकांनी त्यो सनदी घेवच्यो
एकंदर पुराय शेड्यूल हो अशा पद्दतीन फिक्स केला आणि हा मुद्दामून म्हणजे कळपा खातीर सांगता हो खंयसरूच खंयच्याच ब्युरोक्रसी कडल्यान डिले जाल्लो असो न्ही. तर हो डिले जो जातालो कारण हेची कमिटी जी काडल्या ही मुळात कम्युनिटीतले कमिटी काडलेली आसा. कम्युनिटी लिडर्स ज्या पंचायतीन आसा ह्या 10 जाणांची कमिटी आसा. पयलीं तेंच्यांनी फायली रेडी करपाक जाय आसल्यो. आतां आमी शेड्यूल बदलला आनी आमच्या स्टाफाक आमी त्यो फायली रेडी करपाक लायल्या. ते ग्रामसभा घेवपाकूय डिले केला लोकांनी कारण खुद्द आमचो नोडल ऑफिसरूय पर्सनली फॉलोअप करतालो. लोक ग्रामसभेकूच जर येयना आमी आतां हे तेंच्याच लोकांक तेंकाच दंड दिवपाक जाय. बट तेच जर ग्रामसभेक येयना आनी ग्रामसभा घेयना जाल्यार आमी कशें दितले. पूण शेवटी आतां फायली तयार करपाचें कामूय आमी घेतलें. आमी त्यो रेडी करून दिता आनी तेंच्यांनी दिता ग्रामसभेक घेवन तांकां सहकार्य करचें. तरी प्रत्येक आमचें सरळ म्हणणें आसा की सरकारा कडल्यान आमच्या ट्रायबल भावांक आनी बाकीच्यांकूय बी ज्यो सनदी दिवपाच्यो आसा फॉरेस्ट रायट एक्टाच्या प्रमाणे त्यो फक्त आनी फक्त म्हाज्या सरकाराच्या टेन्युअरांत 10,000 केल्ली पैकी पयलीं 806 दिल्यो. आतां 150 सुमार दिता आनी 19 डिसेंबर पर्यंत 10,000 लोकांचे इश्यूज सॉल्व जातले हे हांव सामकें ठामपणे सांगूं शकता. इतके बऱ्या पद्दतीन आमचे कलेक्टर आनी इन्क्लुडींग ट्रायबल डिपार्टमेंट हे खूब बऱ्या पद्दतीचें काम हे करीत आसा आनी म्हाका खात्री आसा आमी ज्यो टार्गेट्स डेट प्रत्येकाक ज्यो ठरोवन दिल्या त्यो टार्गेट डेट जे आसा पळय ते कंप्लीट करतले आनी तेंच्यो सनदी ज्यो आसा त्यो सनदी तांकां मेळटल्यो हाची म्हाका खात्री आसा. जर तुमची रिजेक्ट जाले म्हणटा ती कितें रिजेक्ट जाले म्हणजे त्यो फॉरेस्ट लँडान ना त्यो रेव्हेन्यू लँडान आसा. आमी इन फ्युचर जे रेव्हेन्यू लँडाची कितें पॉलिसी आसतली तेंचे घर बील आसत जाल्यार त्यो अकॉर्डिंग टू द रेव्हेन्यू लँड पॉलिसी तेंच्यांनी एप्लाय करपाचें जाय. इट इज नॉट हियर, इट इज नॉट कमिंग अंडर द फॉरेस्ट रायट एक्ट. टोटल केसेस 10,500 आसा. 10,500 आसा आणि ती 19 डिसेंबर पर्यंत क्लियर आसली. सगळे 19 डिसेंबर पर्यंत क्लियर जातले. 10,500 आतां 900 रिजेक्ट जाले आनी आमी 850 सुमार दिले म्हणजे ऑलमोस्ट 2,000 सोंपले 8,000 उरले. 8,000चे केसीस तूं जर पळयशीत जाल्यार त्यो जवळपास 2,000 केसी ग्रामसभा लेवलाचेर अजुनूय बी तेंचेर आमचो कांयच फट नासलो आनी 3,500 केसी आमच्या डेप्युटी कलेक्टराच्या लेवलाचेर उरल्या. तेय बी परत एक सांगता आमी जी एजन्सी घेतलेली सर्वे करपा खातीर त्या एजन्सीन मदींच काम सोडलें. आतां आमकां परत ताका ऑनबोर्ड घेवपाक जाय. डिफिकल्टीज डिपार्टमेंटाच्यो ना, डिफिकल्टीज काम करता वेगवेगळ्या एजन्सीक घेवन तांच्योय आसा. कारण त्या मनान आमी फाटल्या 3 ते 4 वर्सांक फास्ट ट्रॅक करून हें काम खूब फास्ट केलां. 2006चो एक्ट म्हणजे हे सुरू जाल्लो प्रोसेस 2006 ते 19 पर्यंत एक सुद्दां सनद दिवंक नासली. फक्त आनी फक्त म्हज्या टेन्युअराक ह्यो सुरवात जाल्ली. फॉरेस्ट राइट के अंतर्गत जो लोगों को सनद मिलती है उसका कार्यक्रम डिसाइड करने के लिए आज मैंने हाई लेवल कमेटी में रिव्यू लिया. CS सेक्रेटरी रेवेन्यू फॉर PCCF और बोर्ड कलेक्टर्स इनके साथ में मीटिंग लेने के बाद ऑल टुगेदर 10,000 केसेस लोगों ने अप्रॉक्सीमेटली अप्लाई किया था. अब तक 850 लोगों को हम सनद दे सके. बाकी 900 केसेस रिजेक्ट हो गए. बाकी लोगों को स्ट्रीमलाइन करने के लिए हमने प्रोसेस और डेट डिसाइड किया है. द कलेक्टर नॉर्थ एंड साउथ विल होल्ड द मीटिंग टुमारो ओनली ऑफ द BDO, पंचायत सेक्रेटरी, जॉइंट मामलेदार एंड डेप्यूटी कलेक्टर और उनको अकॉर्डिंग टू डेट वो इंस्ट्रक्शंस देंगे. 14/6/2025 हर एक तालुका में हम कैंप ले रहे हैं. जिन जिन लोगों के पेंडिंग केसेस उस तालुका में उन लोगों ने खुद कैंप अटेंड करना है डॉक्यूमेंट के साथ. बाद में एक बार समझो उस डेट के लिए वो लोग डॉक्यूमेंट नहीं लेके आए तो डेट विल डिले फॉर फर्दर 3 मंथ्स. इसलिए मेरे सबको रिक्वेस्ट है कि उस डेट के लिए सभी लोगों ने डॉक्यूमेंट के साथ आना चाहिए. 21 जून को हम स्पेशल ग्राम सभा स्पेशली फॉर द फॉरेस्ट राइट एक्ट क्लियरेंस करने के लिए ले रहे हैं. मुझे उम्मीद है सभी लोग सहकार्य करेंगे और उस दिन पूरे लोगों के ग्राम सभा में क्लियर हो पाएंगे. डेप्यूटी कलेक्टर लेवल पे जो मीटिंग है वो 18 जून को वो मीटिंग लेके डेप्यूटी कलेक्टर लेवल की सभी मीटिंग से क्लियर कर रहे हैं. बाकी अप्रॉक्सीमेटली मुझे लगता है कि सभी सनद 19 दिसंबर 2025 हम 100% लोगों को सनद दे सकेंगे. अभी एट प्रेजेंट 150 सनद हमारे पास रेडी है. डबल इंजन सरकार की 11 साल इसके ऊपर जो कार्यक्रम फोंडा के राजू कला मंदिर में कर रहे हैं उसी कार्यक्रम में हम अप्रॉक्सीमेटली 150 लोगों को ये सनद हम डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं. इसीलिए मेरी सरकार कलेक्टर से लेकर नीचे के डेप्यूटी कलेक्टर लेवल यानी जो ट्राइबल्स हैं उनके राइट्स उनको देने के लिए हमेशा काम करते आए हैं. मुझे पूरी उम्मीद है मुझे पूरे सभी डेप्यूटी कलेक्टर्स और बाकी पंचायत लेवल पे सभी लोग सहकार्य करेंगे
और हम सबको 100% उनका राइट देने के लिए हमारी सरकार काम करेगी. थैंक यू. आणि हेजेर तर मरे हेजेर काय करणार आणि गेले तर नाही स्कूल्स कोचेस अजून ओपन आहे त्यांना प्रायमरी स्कूल 4 स्कूल फक्त उरले. ओके पहिला थोड्या दुसरे 4 तेका इंजिनियरांक कळयतो तेका कितें सांगता तिथं सांगता पण 4-5 हांव रिव्यू करीत आसा 4-5 फक्त उरले 2 दिसाच्या भितर क्लोज जातले. ते टॅक्सीचे किती इश्यू अपडेट आहे ते ब्ल्यू कॅबाचे क्लिअरन्स उरले म्हणे सर सेक्युरिटी क्लिअरन्स चलो